2017 मध्ये. तर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा श्लोक नंबर 24. ठीक आहे, प्रार्थनेने चालू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. परत ट्राय करतो दुसरा वाला माईक. जस्ट अ मिनिट. बघूया त्याने आवाज येतो का बघूया. आवाज ठीक आहे आता. हो प्रभूजी. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर मी श्लोक शेअर करतो. श्लोक दिसत असेल तुम्हाला, मी जरा मोठा करतो. श्लोक वाचूया आपण. निश्चयेन योक्तव्यो. सॉरी, कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. स निश्चयेन योक्तव्यो. ओके, हरे कृष्ण. कंटिन्यू कोणी करतो. म्हणणार आहे का हा. मी म्हणू? म्हणा म्हणा, बोला माता. स निश्चयेन योक्तव्यो. योगो निर्विण्ण चेतसा. योगा निर्विण्ण चेतसा. संकल्प प्रभवान कामां. संकल्प प्रभवान कामां. त्यक्त्वा सर्वान् शेषतः. त्या सर्वान् शेषतः. मनसैवेन्द्रिय ग्रामम्. मनसैवेन्द्रियं त्रियगामं. विनियम्य समन्ततः. विनियम्य समन्ततः. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. थँक्यू. मी परत एकदा म्हणतो. स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा
संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः. ते त्याचं ट्रान्सलेशन आपण बघूया. माझ्याकडे एक मिनिट. ओके, इथे सांगितलं आहे की एकाने जो भक्ती करत आहे त्याने या योगमध्ये पूर्ण धैर्य, पूर्ण श्रद्धा आणि त्यात मग्न व्हावा आणि या मार्गापासून काय होतं आपण दूर नाही झालं पाहिजे, लांब नाही झालं, डिव्हिएट नाही झालं पाहिजे. सगळ्या प्रकारचे जे भौतिक आपले जे अपेक्षा आहेत त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. जे इच्छा आहेत, जे आपल्या मनामध्ये जे आपले संकल्प आहेत त्यातून जे उत्पन्न होतात भौतिक इच्छा, त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे आणि आपल्या इंद्रियांना संयम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे सर्व बाजूने मनाला नियंत्रित ठेवलं पाहिजे. तर हे आज भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत आहे इथे. तर पुढे तात्पर्य खूप चांगलं आहे, आपण तात्पर्य वाचूया. इथे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपादजी काय म्हणतात. तात्पर्यामध्ये पुढे श्री प्रभुपादजी म्हणतात की सॉरी एक मिनिट जरा. ओके, पुढे ते तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात, योग साधकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता संयमाने साधना करावी. तर एक आहे म्हणजे दोन आपल्याला इथे, एक विचलित नाही झालं पाहिजे आपण, आणि दुसरं की दृढ निश्चय असावा आणि संयमाने साधना करावी. आपली जी साधना आहे ती आपण विचलित न होता दृढ निश्चय असून केली पाहिजे. शेवटी यश मिळेल याची खात्री असावी. तर एक फुल डिटर्मिनेशन असावं आपलं की हा, मला ह्यात यश नक्की मिळणार आहे. तर जर कुणाला संशय असला, जसं आज आपण पाहतो लोक म्हणजे म्हणजे बहुत वेगवेगळ्या प्रकारच्या उलाढाली करतात, कधी हे कधी ते, कधी जॉबमध्ये किंवा किंवा बिझनेस करतात किंवा काही म्हणजे काही जे खटाटोप करतात, त्यामध्ये त्यांना जर किंचित मात्र पण संशय असला की हे होणार की नाही, तर त्यामध्ये त्याला यश मिळणं अशक्य आहे. त्याच्यासाठी त्याला खूप दृढ निश्चय. आपले आचार्य, बरेचसे आचार्य जे आजकालचे आपले इस्कॉनचे गुरुवृंद आहेत, ते पण एक खूप चांगलं उदाहरण देतात की आपण जेव्हा प्लेनमध्ये बसतो किंवा ट्रेनमध्ये बसतो, तिकीट काढतो, तेव्हा अजिबात आपल्याला शंका नसते की हा पायलट मला पोहोचवणार की नाही, काही त्याला व्यवस्थित चालवता येते ना, तो कुठे पाडणार तर नाही ना. तेव्हा ट्रेनमध्ये पण म्हणजे हा जर झोपला तर काय होईल, असं म्हणजे किंचित मात्र पण संशय नसतो आपल्याला. उलट लोक म्हणजे बर्थ घेतात, म्हणजे बसायची सीट पण नाही घेत, बर्थ घेतात. मस्त त्याला बोलतात तू चालवत जा, हे आपल्याला मस्त आले की आपलं मोबाईलवरती खेळत बसतात, झोपाले की झोपून जातात. सो दे आर नॉट बॉदर्ड. म्हणजे इतका त्यांना विश्वास असतो त्या पायलटवरती, त्या ट्रेनच्या ड्रायव्हरवरती किंवा कॅबच्या ड्रायव्हरवरती, त्यांना अजिबात म्हणजे त्यांना. पण भक्तीमध्ये आले की हो, अरे मला यश मिळेल का, मी पुढे जाईन का, माझं हे सगळं सफल होईल का, ह्याच्यामध्ये खूप संशय असतो. तर इथे आपल्याला जसं भौतिक विषयामध्ये जसं पूर्ण विश्वास आहे, माझा पायलट मला नक्की पोहोचवणार किंवा माझा ट्रेनचा ड्रायव्हर नक्की पोहोचवणार, तसं आपले जे आपले काय म्हणतात गुरुजन आहेत, हे नक्की आपल्याला भक्तीमध्ये पुढे घेऊन जातील, हा ठामपणे दृढ विश्वास आपला असायला पाहिजे. हे इथे आपल्याला ह्याच्यातून प्रभुपादजी सांगत आहे. आणि
यामध्ये अजून एक खूप चांगलं प्रभुपादजी एक उदाहरण देत आहेत. श्री रूप गोस्वामीजींचं उदाहरण आपल्या तात्पर्यामध्ये सांगतात. ते एक खूप चांगला श्लोक आहे उपदेशामृतामध्ये. उत्साह निश्चया धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तना संग त्यागात सतो वित्ते षड्भिर्भक्ती प्रसिद्ध्यती. तर त्याच्यामध्ये रूप गोस्वामीजी भक्ती कशी चांगली प्रकारे करावी ते सांगतात. तर काय काय असेल चांगली भक्ती करायला काय पाहिजे? उत्साह. उत्साह नसेल तर माणूस ऑफिसला जायचं, तो यार सकाळी मला उठायचंय, हो मला ट्रेन पकडायची, मला गाडी चालवायची किंवा व्हॉट एव्हर इट. ऑफिसमध्ये गेला की नो, म्हणजे कसं असं उत्साही असतात. काही बिझनेस करत आहे, काही काम करत आहे, जॉब करत आहे, तसं भक्तीमध्ये पण आपल्याला दृढ एकदम खूप म्हणजे जबरदस्त उत्साह असायला पाहिजे. येस, आय हॅव टू वेकअप, म्हणजे मी उठणार, 16 माळा करणार, जप करणार. असे आपल्याला उत्साह पाहिजे. आता क्लास आहे, व्हेरी गुड, चला मी आता क्लास जॉईन करतो. मग एक उत्साह, दुसरा निश्चय, म्हणजे एक निश्चय पाहिजे की मला हे करायचं. आज असं नाही, आज एकदा केलं, उद्या दांडी मारतो, परत मला मूवीला जायचंय मला, किंवा काय नाही. निश्चय म्हणजे हा माझा टाइम हा भगवंतासाठी आहे, मी भगवंताला दिलेला आहे. मी हा टाइम माझ्या शास्त्राच्या वाचनासाठी किंवा भक्तांबरोबर घालण्यासाठी किंवा पूजेसाठी, जसं आपला फिक्स टाइम असतो तसा हा निश्चय एक असायला पाहिजे. मग धैर्य, उत्साह, निश्चय आणि धैर्य. तिसरं आहे धैर्य. धैर्य असायला पाहिजे खूप. म्हणजे भक्तीमध्ये जसं आपल्याला किंवा कुठलाही बिझनेस आपण करतो, धैर्य ठेवतो आपण. असं नाही म्हणजे आपण पाहतो लोक म्हणजे हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये लावतात आणि असं नाही, त्यांना धैर्य असतं. ठीक आहे, जसं आपण बघतो शेअर मार्केटमध्ये काही लोक पैसे लावतात, थोडासा जरी पॉइंट्स खाली आले की त्यांचे खाली जातात. असं नाही ते लगेच विकून टाकतात. धैर्य ठेवतात. ठीक आहे, आज खाली आहे, उद्या जाईल ते वरती, परत 10 पॉईंट वरती जाईल ते. 2 खाली आलाय, 10 वरती जातील आणि ते धैर्य ठेवतात. तसं भक्तीमध्ये पण आपल्याला खूप धैर्य असलं ठेवलं. मग तत्त कर्म प्रवर्तनात, जे आपले जे कर्म आहेत ते व्यवस्थित केले पाहिजे. मग जे पण आपले जे ड्युटीज आहेत ते व्यवस्थित केले पाहिजे. आणि संघत्याग. संघत्याग म्हणजे जे जे म्हणजे अभक्त आहेत त्यांचा संघ त्यागला पाहिजे, त्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. असं नाही आपण भक्ती करत आहोत, उद्या कोणतरी एक एवढा मित्र आला, अरे चल आपण पार्टीला जाऊया, हा चल, ह्याच्याबरोबर पण गेला, तो आहे एक लंपट स्त्रीच्या मागे फिरणारा माणूस आहे, तो बोलला चल आपण इथे जाऊया, पार्टीला जाऊ, हे करूया ते करूया. त्याच्यावर नाही, जी दुःसंग आहे त्याच्यापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. कारण काय होईल, आपल्याला प्रभुपादजी बरेच वेळेस म्हणतात जसा संघ असेल तसा आपल्यावरती रंग चढेल. पण आपल्याला जर भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर भक्तांचा संघ घ्यायला पाहिजे, वाईट व्यक्तींपासून लांब राहायला पाहिजे. जे आपल्याला माहिती आहे ह्यांचा म्हणजे काही उपयोग नाही आपल्याला, हे दुराचारी आहेत, मांसाहार करणारे आहेत किंवा व्हॉट एव्हर बॅड हॅबिट्स, त्यांच्यापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. जर हे पण लांब राहिलो तर आपण भक्तीमध्ये आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग खूप म्हणजे इझी होईल. तर हे आपल्याला आणि सतोवृत्त आहे, म्हणजे चांगल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लागलं पाहिजे. असं नाही मी भक्ती करत आहे पण उद्या वाईट कामामध्ये पण लागलेलो आहे. कोणी काही सांगितलं, अरे चल बार मध्ये जाऊया, तिकडे तिकडे पण जातोय, इकडे, अरे नाही मी तर सकाळी उठून भक्ती तर करतो ना, 16 माळा करत आहे ना, तर हे काय, हे संध्याकाळचं आपलं माझं प्रोग्राम आहे. कधी बार मध्ये जातो, कधी इकडे जातो, कधी तिकडे जातो. तसं नाही, सतोवृत्त आहे, चांगल्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये लागलं पाहिजे. तर तर काय होईल, षड्बीर भक्ती प्रसिद्धती, हे 6 गोष्ट जर आपण केली तर भक्ती जे आपली चांगली पुढे जात आहे. तर भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर हे 6 लक्षण आपलं ठेवलं पाहिजे. उत्साह, निश्चय, धैर्य, आपले सगळे कर्म व्यवस्थित केले पाहिजे, आपले ड्युटीज व्यवस्थित केले पाहिजे, संघत्याग, वाईट लोकांचा संघत्याग केला, आणि सत्ववृत्ती, चांगल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लागलं पाहिजे. तर हे सगळे जे गुण आहेत खूप महत्वाचे आहेत आपल्याला. इथे ह्याच्यामध्ये आता प्रभुपाद एक गुण पकडतात, ह्या निश्चयाचं.
डिटर्मिनेशन. आणि त्यामध्ये ते उदाहरण देतात श्रील प्रभुपाद एका चिमणीचा. जर तुम्ही जर तात्पर्य वाचलं असेल तर ती चिमणीचं होतं काय की एकदा एक चिमणी एका समुद्राच्या तटावर ती काही अंड देते समहाव. आणि होतं काय, जेव्हा भरती येते तेव्हा ते काय करतात, समुद्राचं ती सवय ते म्हणजे भरती आली की ते पुढे येतो आणि परत सगळं हे झालं की परत मागे जातात. तर ते अंडे जे तिने तटावर दिले होते ते समुद्रामध्ये ते वाहून जातात. आणि जेव्हा ती चिमणी परत येते, अरे माझी अंडी कुठे गेली, माझी इकडे ठेवली होते, तर ती समुद्राला बोलते, बाबा माझं इथे अंडे टाकली होती, कुठे आहे? तर तो हसायला लागतो. तो काय उत्तर देत नाही. तर तिला खूप राग येतो. म्हणजे माझी माझी पिल्लं आहेत, माझी अंडी आहेत, ते कुठे गेली? ती बोलते, आत्ताची आत्ता मला तू माझी अंडी दे, नाही तर मी तुला सुकवून टाकेल. तर जस्ट इमॅजिन, एक चिमणी की एवढीशी असते, एवढी एवढीशी पिल्लू सारखी असते ती. आणि त्यात तिची चोच किती असते, एवढीशी चोच असते, आणि त्यामध्ये ती बोलते मी सगळं तुला सुकून टाक. पण तिचं डिटर्मिनेशन एवढं असतं की ती काय करते, त्या चोचमध्ये पाणी घेते, बाहेर तटावरती टाकून, परत ते पाणी घेते, तटावर टाकून येते. समुद्र असे लागतो. पण त्या कर तुला जे करायचं, त्याला माहिती आहे की बाबा समुद्र आहे हा. तर काय करणार. पण शी हॅड सो मच डिटर्मिनेशन, तिचा इतका निश्चय, तिचा इतका पक्का होता की मी ह्याला सोडणार नाही. आणि हे डिटर्मिनेशन म्हणजे इतकं तिचं म्हणजे पसरतं की तिची म्हणजे ती प्रख्यात होते, एकदम फेमस होऊन जाते. अरे एक चिमणी आहे रे बाबा, त्या त्या देशामध्ये, त्या गावामध्ये तिकडे एक चिमणी आहे, ती समुद्र सोगायला चालली. आणि ही गोष्ट हळूहळू हळू गरुड करत पुढे त्यांच्यापर्यंत पोहोचते. गरुड, ते गरुड माहिती आहे आपल्याला, ते भगवान विष्णूचे वाहक आहेत. ही सुपर सुपर पॉवरफुल, म्हणजे त्यांच्यासारखं पॉवरफुल व्यक्ती कोणी नाही. ते जेव्हा त्यांच्या कानात पडतात, अरे चिमणी ही तर माझी बहीण आहे, सेम कॅटेगरी आहे, सेम बर्ड आहे, म्हणजे ते बोलतात अरे. आणि ते मग तेव्हा तिकडे पोहोचतात आणि ते बोलतात, समुद्र आत्ताची आता तिची अंडी परत देऊन टाक, नाहीतर तिचं हे काम मी माझ्या हातात घेईन. माहिती आहे समुद्र जर गरुडला पाहिजे तर एक सेकंड मध्ये तो पुरा समुद्र तो संपवू शकतो. तर ते जेव्हा गरुड बोलतो, अरे मी तुला संपवून टाकेन, म्हणजे या चिमणीचं काम मी माझ्या हातात घेईल, तेव्हा तो घाबरतो, बोलतो नको नको, लगेच ते अंडे काढून त्याला चिमणी देईल. तर एवढ्या सगळ्या गोष्टी प्रभुपादजी सांगण्याचं उद्देश काय आहे. कार्य कितीही मोठं असू शकतं, पण निश्चय जर आपला पक्का असला तर आपण त्यात यशस्वी नक्की होता. कारण आता म्हणजे बऱ्याच वेळेस आपण स्टोरी पण ऐकली की एक मोठा दगड असतो, काही लोक येतात, म्हणजे चॅलेंज लागली असते की कोण तोडतं ह्याला. बरेच येऊन लोक हॅमर करतात 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 करतात. आणि म्हणजे इतके शक्तिशाली, म्हणजे असं म्हणजे की खूप पॉवरफुल लोक, म्हणजे भरपूर, म्हणजे ते हॅमरिंग करतात पण तुटत नाही अजिबात. आणि एक छोटस एक असं लहान एकदम सडपातळ माणूस येतो, तो बोलतो मी करतो, आणि तो जसं हातोडी घेतो, टक्काने मारतो, सगळं धडाम काही एकदम खाली. सगळं आश्चर्य वाटतं, अरे हे काय झालं आहे, एवढे मोठे मोठे विशाल शक्तिशाली बलशाली लोक आले, कुणाकडून काय झालं आहे, याने काय केलं. पण तो सांगतो तो व्यक्ती की ह्यांनी जे एवढं केलं ते वाया नव्हतं गेलं, ते हळूहळू हळूहळू ते असर होत होता आणि ते क्रॅक पडत होते. मी तर फक्त ते शेवटचा एक सॉरी, मला एक शेवटचा एक मारायचा होता आणि ते सगळं क्रेडिट मला भेटलं. तर पॉइंट हा आहे की डिटर्मिनेशन खूप महत्वाचं आहे आणि त्याला आपण मध्ये सोडू शकत नाही. तसं बाकीच्या बलशाली लोकांनी केलं, म्हणजे ते शेवटचे म्हणजे सेकंड लास्ट व्यक्ती त्याने अजून एक जरी मारला असतं तरी त्याचं काम झालं असतं, त्याला क्रेडिट भेटलं असतं. पण तो एकदम अरे एकदम हताश झाला, म्हणतो अरे बाबा नाही होणार, सोडून द्या, एवढी लोक येऊन गेली, माझ्याकडून पण नाही होणार, आणि म्हणून तो सोडून. पण तो शेवटचा व्यक्ती येतो, त्याला दृढ विश्वास तो करतो. तर दॅट निश्चय, दॅट डिटर्मिनेशन इज रेकॉर्ड. आणि हे निश्चय लोकांना भौतिक कार्यामध्ये आहे, मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. पण भक्ती म्हटलं की ते अरे प्रभू मी तर 6 महिन्यापासून जप करतोय, मला 2 वर्ष झाली मी जप करतोय, मी 10 वर्ष झाली मी जप करतोय, काही लोक बोलते मी 20 वर्ष झाले जप, पण पण मला काही दिसत नाहीये. पण तसं नाहीये. तो जो
जशी जी हॅमरिंग होत आहे, जे हातोडे जे मारत आहेत, ते क्रॅक तो कुठे ना कुठे तो पडत आहे. वर्क इज गोइंग ऑन, म्हणजे काम चालू आहे. पण जो दृढ निश्चय आहे, तो जर आपला पक्का असला, की नक्की एक दिवस ते सगळं आपलं काम होऊन जाईल. सो तर प्रभुपाद इथे त्या या चिमणीच्या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं, निश्चय भक्तीमध्ये खूप महत्वाचा आहे. सर म्हणजे बिलकुल त्यात आपल्याला हताश किंवा निराश नाही झालं पाहिजे, हे आपल्याला सांगतात प्रभुपादजी या तात्पर्यामध्ये. आणि पुढे अजून पण काही पॉइंट्स आहेत, जस्ट शेअर, जस्ट अ मिनिट, एक मिनिट. हम्म. तर बाकीचे पण हे जे जे आहेत, उत्साह खूप महत्वाचं आहे. निश्चय, धैर्याचं पण मला आठवतं प्रभुपादजी एकदा एका लेक्चरमध्ये सांगत होते, की धैर्य जे आहे ते पण खूप महत्वाचं आहे. धैर्य जर नसलं, पेशन्स नसलं, तर माणूस ते काम मध्येच सोडून देतो. तसं नसावं. जसं प्रभुपादजी उदाहरण देतात, एक न्यूली मॅरिड कपलचं, एक जी स्त्री आहे तिचं नवीन लग्न झालं. तर प्रभुपादजी म्हणजे असं नाही म्हणू शकत, माझं आज लग्न झालं, मला उद्या मूल पाहिजे. शी नीड्स टू हॅव पेशन्स. किंवा जो हसबंड आहे ही नीड्स टू हॅव. असं नाही आज लग्न झालं की उद्या मूल होणार. सो त्याच्यासाठी धैर्य किंवा पेशन्स खूप महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याचा रिझल्ट येईल ना, जर एक बीज, जरी एक आंब्याचं झाड जरी लावलं, म्हणतात त्याला 7 वर्ष लागतात. तो जो पेशन्स आहे 7 वर्षाचा, तो असायला पाहिजे. आणि भक्तीमध्ये खूप पेशन्स ठेवावा लागतो. भक्तीमध्ये म्हणा काही, म्हणजे जसं आपण पाहतो बरेचसे जे लोक तपस्या करतात, किती त्यांचा पेशन्स आपण पाहतो. इवन जे मोठे मोठे जे राक्षस गण होते, त्यांच्यामध्ये किती पेशन्स होता, आपल्यामध्ये नाही येतो. पण त्यांना माहिती आहे, म्हणजे काही लोकांनी 60,000 वर्ष, काही लोकांनी 1,00,000 वर्ष, काही म्हणजे इट्स सो मच पेशन्स. असं नाही की 1,00,000 वर्ष झाले, अरे सोड यार, नाही येत मला, जाऊन नाही, जोपर्यंत येत नाही मी सोडणार नाही. तर तो जो एक दृढ निश्चय आहे, तो खूप महत्वाचा आहे, ते आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि अनिर्विण्ण चेतसा, आपली जी मी काय म्हणता, हताश नाही झाला पाहिजे. डिस्करेज होऊ नका. करत राहा, करत राहा, करत राहा. आणि अजून एक चांगला शब्द आहे, संकल्प प्रभवान कामांस. म्हणजे आपले जे भौतिक, जे जे आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, एवढे हा, हे कार्य केलं तर मला आनंद भेटेल, मी ते कार्य केलं तर गुलाबजामुन खाल्ला की मला आनंद भेटेल, मला मी हे मूवी बघितलं तर मला आनंद भेटेल. हे जे मेंटल स्पेक्युलेशन चाललं आहे, किंवा हे जे आपले भौतिक जे आहे, त्याच्यातून जे भौतिक निर्माण होत आहे, इच्छा जे निर्माण, ते कंट्रोल केली पाहिजे. संकल्प प्रवाहन कावास. आणि हे जर कंट्रोल केलं तर आपलं मन कंट्रोलमध्ये नाही राहील. नाही तर आपल्याला माहिती आहे, मन खूप चंचल आहे. म्हणतात की एका दिवसामध्ये लगभग 72,000 विचार मनामध्ये येतात. जस्ट इमॅजिन, माइंड किती पॉवरफुल आहे. तर 72,000 मधून मला वाटतं हार्डली आपण 3 का 4 वरती लक्ष देत असत. बाकी जस्ट विचार येतात, टक येतच जातात, तिथंच जातात. वी कीप फोकस ऑन ओनली अ कपल ऑफ देम. तर खूप महत्वाचं आहे, आणि त्याला फोकस्ड. नाहीतर जसं प्रभुपाद, सॉरी, भगवान पण म्हणतात ना, की आपलं जे फोकस आहे ते पसरलेलं नाही पाहिजे. व्हॉट इज इट, खूप चांगला फेमस श्लोक आहे, मी विसरला. फोकस मी सांगतो नंतर. ओके. ते फोकस जो आहे, जर आपला जे 72,000 गोष्टींवरती जर टाकला, तर आपण एकही काम करू शकणार नाही. त्यातला कुठलं तरी एक विचार करू, अच्छा मला आज हे कार्य करायचं आहे, ह्याच्या मागे लागायचं, ते पकडून तो मग त्याच्या मागे पुरा दिवस लावतो, कधी महिने लावतो, कधी बरीच वर्ष लावतो, पण मला हे कार्य करायचं आहे तर करायचं आहे. तसं ते असायला पाहिजे. मन तसंच ऐकलं तर आपल्याला मन कंट्रोल आहे. आणि मन कंट्रोल झालं की आपण त्याला भक्तीमध्ये लावू शकतो. भक्तीमध्ये खूप महत्वाचं आहे आपल्याला मन. कारण बाकी सगळं मेकॅनिकली करत आहोत आपण.
कोणाला जप करायला सांगितलं की त्याचं मन तर नाहीये, पण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे, लेक्चर चाललंय, त्याचं मन नाही, त्याचं मन दुसरीकडे आहे, तो काहीतरी दुसरा विचार करत बसला. तसं नाही पाहिजे, म्हणजे फोकस पाहिजे. आणि तुझा फोकस असला मनुष्य तरच तो भक्तीमध्ये पुढे जाऊ शकेल. आणि भगवानच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मन. बाकीचे कार्य तुम्ही फक्त रिच्युअलिस्टिक करू शकता, पण भगवान बघतात तुमचं मन नाही आहे त्याच्यात, तर मग ते त्याला भाव देत नाही. तर मन लावणं हे खूप भगवान काय म्हणते, तुमचं मन द्या. मग बाकी बाकी ते दुर्योधनचं 56 भोग पण नको, मोठा राजमहल नको, काय नको. प्रेम असेल तर ते काहीही ग्रहण करा, ते मन तुमचं भगवंतात ते असेल. मला हे पाहिजे, हे काय. आणि दुसरं एक चांगला पॉईंट मला इथे सांगायचं होतं की 2 गोष्टी आहेत. एक आहे डिटर्मिनेशन, म्हणजे मला हे करायचं आहे तर करायचं आहे. दुसरं आहे काय म्हणतात, आडमोठेपणा, म्हणजे स्टबननेस. त्याच्यामध्ये फरक आहे. तर ह्या काही आपले जे आचार्य ते चांगलं एक उदाहरण देतात की जस्ट अ मिनिट, की हे मला भेटलंच पाहिजे. हे तुमचं भौतिक किंवा एक आडमोठेपणा आहे, स्टबननेस आहे. पण काहीही झालं तर मी कृष्णाची सेवा करत राहीन. म्हणजे ते मला आज भेटलं, उद्या भेटलं, 10 वर्षांनी भेटलं, 10 जन्मांनी भेटलं, मी कृष्णाला सोडणार नाही. हे आहे डिटर्मिनेशन. तर आपल्याला हा फरक पण समजला पाहिजे डिटर्मिनेशन मध्ये आणि स्टबननेस, भौतिक जो एक आडमोठेपणा आहे ते. तर त्यामध्ये फरक आहे, ते आपल्याला समजणार आहे. तर आपल्याला भौतिक स्टबननेस नको आहे. आपल्याला भक्तीमध्ये आपल्याला जसं श्रीमती राधाराणी पण म्हणते, चैतन्य महाप्रभू त्यांच्या भावमध्ये आहे, तर ते म्हणतात की हे कृष्ण, तू कसाही वाग, म्हणजे मी तुझी सेवा करत राहीन. तू भले मला तू सोडून दे, माझे प्रेम कर, नको करू, आय डोंट नो, मी तुझी सेवा करत राहीन. तर हे आहे डिटर्मिनेशन. तसं ते आपले आचार्य लोक सांगतात, ते एक आहे. आणि आता ह्याला आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण कसं अप्लाय करू, तर आपल्या जपमध्ये आपल्याला मन लागत नसेल तर आपल्याला मन लावलं पाहिजे त्याच्यामध्ये. इट्स नॉट इझी, एवढं सोपं नाहीये, पण फोकस जर ठेवला आपण, थोडंसं मन भटकलं की परत त्याला आणलं, ओके ठीक आहे. आणि त्याच्यासाठी थोडस म्हणतात की काही लोक म्हणतात ना, तोंडाने बोलायची गरज नाही, पण तसं नाही. काही मंत्र आहेत तसे जे मनामध्ये बोलले पाहिजे, पण हा जो मंत्र आहे, बरेचसे मंत्र आहेत जे तोंडाने उच्चारण केलं आणि इट शुड बी सो लाऊड, म्हणजे जास्त पण नाही की बाजूला त्रास झाला पाहिजे, त्याला वैतागायला, एवढं पण नाही आणि एवढं पण बारीक नाही की आपल्याला झोप आली पाहिजे. सो इट शुड बी इनफ हे मला ऐकू येतं. आणि मग आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ते कानात पडत राहिलं तर आपण सजग राहू आणि आपलं मन लागेल आणि जप पण आपलं एकदम हळू किंवा मनात चाललं असेल तर माणूस कधी झोपेत जाईल काही समजणार. तर ते एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आपण आपल्या जीवनात वापरू शकतो. तर हे काही पॉइंट्स आहेत. आणि जसं इथे भगवान इथे सांगत आहे या श्लोकामध्ये की निश्चय हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. आणि या निश्चयाने जे भौतिक इच्छा निर्माण होत आहेत त्यांना लांब ठेवा, आणि त्यांना लांब ठेव, मनाला तुम्ही माझ्यामध्ये लावा. तर हे जर तुम्ही केलं तर भक्तीमध्ये पुढे जाऊ शकता. तर हा आजचा श्लोकचा मेसेज आहे. तर मी ते थांबतो. टाइम झालेला, कुणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न नसेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. इट ओके? रेडी? ठीक आहे. तर एक प्रश्न सॉरी, एक प्रश्न असा आपण, तर इथे भगवान निश्चयाने इथे का भक्ती करायला सांगत आहेत? काय सांग निश्चय, स्पेसिफिकली ते निश्चयाबद्दल बोलत आहेत.
बडी तर म्हणजे परत एकदा रिपीट कराल का क्वेश्चन? हा, म्हणजे इथे भगवान भक्ती करायला सांगत आहे आणि निश्चयाने करायला सांगत आहे. तर वाय ही से टॉकिंग अबाउट निश्चय, निश्चयाने का करायला सांगितलं आहे? हरे कृष्ण. मी प्रयत्न करते. कारण सॉरी मग हा बोला. आवाज येतोय का? आवाज ये, येतोय. आला. या, या. कारण निश्चय आणि मन याचा खूप जवळचा एक संबंध आपण म्हणू शकतो. कारण निश्चयाची गाठ आपण ज्याला म्हणतो की आपण मनानेच बांधतो, की मला मन ज्यावेळेला आपलं दृढ होतं त्यावेळेला ते दृढ निश्चय मनाने आपण करतो. आणि मग जेव्हा त्याला बुद्धीची साथ मिळते किंवा शरीराची साथ मिळते तेव्हा आपण तो निश्चय पूर्णत्वास नेऊ शकतो. ज्याला आपण म्हणतो ना की आता चातुर्मास किंवा आपण संकल्प करतो. तर संकल्प करण्याची निश्चयाची जी त्याला निश्चय आपण म्हणू शकतो. म्हणून भगवंत आपल्याला आधी निश्चय करण्याबद्दल इथे सांगतात. कारण निश्चय नसेल तर मनचा स्वभाव आहे भटकणे. तर निश्चय जर केला नाही मला हे करायचं आहे, जसं मुलं बघतो, लहान लहान मुलं ते अभ्यास करायला बसवलं की त्यांना टीव्ही बघायचा आहे, मोबाईल बघायचा आहे, पण आपण कसं सांगतो त्यांना लहानपणापासून शिकवतो ना तुम्हाला हे करायचं आहे. तर हा जो निश्चय आहे तो धीरे हळूहळू जो तो वाढवत जातो आणि पुढे जेव्हा मनुष्य तो म्हणजे तो बिझनेसमध्ये आपल्या कामामध्ये तो ते वापरतो आणि हा पुढे ऍक्च्युअली आपल्याला भक्तीमध्ये वापरायचा आहे निश्चय. काही झाला की मी भगवंतांना सोडणार नाही. हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण थांबूया. येस प्रतिमा माताजी, तुम्हाला काय बोलायचं आहे? हा, आता निश्चय करायचा म्हणजे ते भक्ती मार्गाने वगैरे असं, म्हणजे जसं 3 गोष्टी आहेत, डिवोशन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. हे जेव्हा असेल तेव्हाच आपण ते भरकटत नाही मन, आणि एवढ्यासाठी निश्चय सांगितलेला आहे. येस हरे येस, डेडिकेशन पण पाहिजे, डिटर्मिनेशन पण पाहिजे. खूप महत्वाचं आहे ते भक्तीमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी. आय थिंक अर्चना माताजी पण काहीतरी बोलत होत्या. हरे कृष्णा प्रभूजी. नाही नाही, मी तेच म्हणत होती, असे जर आपले क्लास झाला आणि क्वेश्चन्स केले ना तर खूप चांगलं होईल, जेणेकरून ना हा आपलं लक्ष पण राहील क्लासमध्ये व्यवस्थित आणि उत्तर द्यायला पण खूप बरं वाटेल. तर असे क्वेश्चन्स करत जा प्रभूजी, खूप छान, म्हणजे बरं वाटलं. आणि कळलं पण की निश्चय का मनुष्याने दृढ निश्चयाने माइंड कंट्रोल करून जर भक्ती केली तर नक्कीच त्या भक्तीमध्ये सक्सेस मिळू शकतो आपल्याला. लास्ट टाइमचं पण उदाहरण आपण घेतलं तर तुम्ही बोललात आता मध्ये की मी किती चॅन्टिंग करतोय पण तसं मला हेच येत नाहीये. पण तसं नाहीये, हळूहळू आपल्या मनावरची धूळ ही निघत असते चॅन्टिंगमुळे. आपल्याला समजत नसतं पण हळूहळू आपण भक्तीच्या दिशेने पाऊल टाकत असतो, एक एक पाऊल पुढे जात असतो. त्याच्यासाठी निश्चय आणि आपलं माइंड कंट्रोलमध्ये असणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. हरे कृष्ण प्रभूजी. येस येस माताजी. म्हणजे भक्तीमध्ये म्हणजे काही जे गुण आहेत ते खूप महत्वाचे आहेत. जसं सॉरी, प्रभुपादजी जसं इथे तात्पर्यामध्ये सांगत आहे, उत्साह, निश्चय, धैर्य, तत्त कर्म प्रवर्तन, संगत्याग. संगत्याग म्हणजे बरेचसे लोकांना म्हणजे भक्ती करत आहेत पण तो जो कुसंग आहे तो सुटत नाही त्यांचा, त्याच्यामुळे पण ते पुढे भक्तीमध्ये जात नाही. त्यांचं ते कुसंग काही असू शकतं. अरे माझा लहानपणाचा मित्र आहे, लहानपणाची मैत्रीण आहे, कसं सोडू तिला? पण काय म्हणजे असं नाही सांगत आहे की त्यांना सोडलं पाहिजे, पण तुम्ही सिरियसली भक्ती केली ते, जसं मला आठवतं मी जेव्हा स्टार्ट केली ती भक्ती, तर जे माझी वाईट संघ होते, जे मित्र होते, त्यांनी मला सोडून दिलं. मला सोडायची गरज म्हणजे मला असं मला प्रयास नाही करू लागला. मला कधी पण काय झालं, अरे भगवद्गीता क्लास केले, अरे मी जरा इकडे लेक्चरसाठी चालू, अरे इकडे बोलले, अरे बाबा हा येडा झाला तुला सोडायला. तर ऑटोमॅटिक ते आपल्याकडून सुटून जात होते. तर कुसुम सोडणं खूप महत्वाचं आहे, कारण म्हणते ना, 2 नावेमध्ये पाय ठेवून आपण चालू शकत नाही. कारण भक्ती
एक ठिकाणी घेऊन जात आहे आणि कुसंग आपल्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे. तर खूप महत्वाचं आहे की आपल्याला कुसंग सोडणं, कारण ते सुटत नाही. बऱ्याचशा लोकांना ते सुटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं लाईफमध्ये प्रोग्रेस पण दिसत नाही. कुसंग म्हणजे इट कॅन बी एनिथिंग, इव्हन मटेरियल अटॅचमेंट्स मी सांगेन. मटेरियल भौतिक आसक्ती आहे ते पण असेल तर तो त्याच्यामुळे तो तसं मी सॉरी अजून 1 मिनिटं घेतो एक्स्ट्रा. प्रभुपादजी एक चांगलं उदाहरण देतात एक लग्नाचं. एक लग्न होतं आणि ती पुरी वरात ते चालली होती. तर म्हणजे सगळ्या वेळ संपला, रात्र उशीर झाली तर ते बोलले चला बसा नावीमध्ये त्या बोटमध्ये बसले सगळे आणि ते रात्रभर ते चालवता येतो. नाविक जो आहे मारून 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 दमला बिचारा. आणि जेव्हा सकाळी उजेड झाला बघितलं तिथेच तटावरतीच तिकडेच होत. सगळं डोक्यावरती हात मारत झालं काय बाबा, तर बघितलं तो जो अँकर जो म्हणजे जे असतात ना तोच काढलेला नव्हता. हे जे कुसंग आहे ना, हे अशी काही भौतिक आसक्ती, हे सगळे असले अँकर आहेत. भक्तीमध्ये तुम्ही कितीही प्रयास करा, पण हे जर अँकर जोपर्यंत काढत नाही आपण पुढे जाणार नाही. म्हणजे एक आता रिसेंटली मी एक लेक्चर पण ऐकलं त्याच्यामध्ये निताई सेविनी माताजी ते सांगत होत्या की तुम्ही ऍक्सिलेटर वरती फुल पाय दिलाय, म्हणजे तुमची गाडी मोठी म्हणजे सुपर म्हणजे पॉवरफुल आहे, म्हणजे 2 लिटर्स 3 लिटर्स 5 लिटर्सची आहे. म्हणजे ती किती स्पीडने जाऊ शकते, 200 किलोमीटर 50 किलोमीटर. पण ब्रेकवरती पाय असेल ते गाडी पुढे जाणार नाही, किती प्रयास करा तुम्ही. तर त्याच्यासाठी तो गाडी पुढे जायचं तर ब्रेकवरून पाय काढला पाहिजे. हे सगळे जे अँकर्स आहेत आपल्या ते सोडले आणि ते सोपं नाही आहे. नो इट्स नॉट इझी, पण देवाला प्रार्थना केली पाहिजे बाबा ही माझी थोडी मला एक ही वाईट सवय भगवंता माझी जाऊ दे, हे एक माझा एक दुर्गुण आहे भगवंता मला माफ कर. अचानक नाही सुटणार, पण ऍडमिट केलं की हा माझ्यामध्ये हे आहे, हे कुसंग आहे माझा, हा वाईट सवय, भगवंता तू मला मदत कर. मग बघा तुम्ही कसं प्रगती करता ते. तर ह्याच मेसेज वरून मी थांबेल इथे. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुविंद की जय. सभी उपस्थित भक्तवृंद की जय. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे थँक्यू सो कृष्ण. मच. छान सेशन झालं. खूप छान Thank ऐकायला you. मिळालं. स्टोरीज पण आवडल्या आणि लास्ट वाली तर खूपच छान होती. येस येस येस. आणि थँक्यू माता. हे जे क्वेश्चन विचारलं ते खरंच आवडलं. म्हणजे थोडक्यात त्या श्लोकांमध्ये एक्झॅक्टली काय सांगायचंय ना, तर मेसेज ते समजतंय. हो. आणि कुठलीही हॅबिट आपल्याला डेव्हलप करण्यासाठी ब्रेनला ऍटलीस्ट 21 डेज तर लागतातच. तो निश्चय हा असायलाच हवा. ठीक आहे ठीक आहे. हा नवीन एक एक फॉर्मॅट ऍड करूया आपण. जेवढे पण क्लास घेणार आहे सगळ्यांनी हेमांगिनी माताजी, अर्चना माताजी, नित्य माताजी, हा एक शेवटी एक फॉर्मॅट ऍड करा. प्रश्न ओके. नाही पण खूप चांगलं पण आहे, कारण त्याच्यामुळे ऍक्च्युअल मेसेज काय आहे त्या भगवद्गीतामध्ये किंवा दॅट पार्ट ऑफ दॅट कोर्स तो आपल्याला तो समजतो. थँक्यू. आणि येस प्रभूजी. आज रंजना माताजी पण आले आहेत, तर खूप खूप धन्यवाद रंजना माताजींचं पण. हरे कृष्णा. ठीक आहे, तर थांबूया आपण इथे. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. गोविंद की जय. पुढच्या गुरुवारी भेटूया आपण. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे हरे कृष्णा. कृष्ण.